राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचाण वन्यजीव गणना केली जाते. हजारोच्या संख्येत वन्यजीव प्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचाणीवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्षी यांचे मनसोक्त दर्शन घेतात. निसर्गानुभव या नावाने वनविभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. यासाठी आदल्या संध्याकाळी व सर्व वन्यजीव प्रेमींना त्यांच्या नियोजित मचाणीवर वनविभागाच्या वाहनाने सोडले जाते. यानंतर रात्रभर जंगलातील आवाज, जंगलाचा अनुभव, जंगलातील सुगंध व वन्यजीवांचे दर्शन घेत यासंबंधीची निरीक्षणे टिपत निसर्गानुभव पार पडते. यंदाही चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुमारे 100हून अधिक मचाणी यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. यंदा 4,500 रुपये प्रति व्यक्ती एवढे शुल्क आकारल्याने ही गणना वादात सापडली होती. मात्र सशुल्क असूनही या वन्यजीव गणनेला मोठा प्रतिसाद मिळाला. फार पूर्वी या वन्यजीव गणनेचे मोठे महत्त्व होते. मात्र सध्या विविध प्रकारचे अधिक सक्षम तांत्रिक गणना प्रकार अस्तित्वात असल्याने ही गणना केवळ एक उपचार ठरली आहे. तरीही नव्या पिढीला रात्रभर एखाद्या उंच मचाणीवर बसून अनुभवलेले जंगल थ्रिल भावत असल्याने याला मोठा प्रतिसाद लाभला. आम्ही आता इथे आलो तर 3-4 प्रकारचे पक्षी आणि आल्या 5-10 मिनिटातच आम्हाला एक वाघ दिसला. इथे फार मोठा वाघ होता आणि एकदम जवळून दर्शन झालं त्याचं. आणि ही माझी आपल्या टायगर सेन्ससची जवळपास 13वी वेळ आहे. कंटिन्युअस मागच्या 13 वर्षामध्ये फक्त कोरोनाचा काळ जर सोडला तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नागझिरा, पेंच, ताडोबा इथे जात असतो. मचाण सेन्सेस मध्ये माझा तर मी याच्या अगोदरही केलेला आहे, पण यावेळेस थोडस चांगलं अजून मस्त असं वाटलं की एक अस्वल आली आणि खालतून अशी बाजूनी मस्त पाणी पिलं तिने आणि बाजूने असं मस्त गेली ती. एक नंबर वाटलं ते. निसर्गानुभव या नावाखाली जो यावेळेस मचाण सेन्सस करण्यात आलं, याच्यामध्ये आम्ही ज्या भागामध्ये होतो आगरझरी आणि मूल ह्या परिसरामध्ये अतिशय चांगला अनुभव राहिला. कारण खूप छोटे पक्षी, मोठे पक्षी आम्हाला पाहायला मिळाले, काही प्राणी पण पाहायला मिळाले. जंगलातला जो आवाज येतो त्याचा एक वेगळा अनुभव आणि वेगळा आनंद असतो. आणि पुन्हा 3 वाघ आम्हाला विशेषतः पाहायला मिळाले, 3 बछडे पाहायला मिळाले. आणि हे 3 बछडे पाहिल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद अतिशय मोठा आनंद आहे असं मला वाटतं.